students, welcome in the online classes. Myself NV Jadhav sir from Arag High School Arag. My standard is 6th Division A, subject Mathematics. Today's topic is Basic Concepts in Geometry. In your book, in the first page, you can see such diagram. What is this? What is the figure in that page? Oh yes, Rangoli. When we draw the Rangoli opposite the door, that time we can dot it and then we can making the figures. Observe the page and there are some questions. What kind of surface do you need for making a Rangoli? म्हणजे रांगोळी काढण्यासाठी आपल्याला कशा प्रकारचा सरफेस पाहिजे, म्हणजे पृष्ठभाग कसा पाहिजे? तर त्याचं उत्तर निश्चितपणे असं असेल की सपाट. वी कॅन ड्रॉ अ रंगोली ऑन अ प्लेन सरफेस. नेक्स्ट क्वेश्चन इज, हाऊ डू यू स्टार्ट मेकिंग अ रंगोली? व्हेन वी स्टार्ट द रंगोली, फ्रॉम व्हेअर वी कॅन स्टार्ट द रंगोली? द आन्सर विल बी, वी put the dots on the surface and then we can make the रंगोली. म्हणजे आम्ही पहिल्यांदा डॉट्स, रांगोळीनं आपण डॉट्स काढतो आणि त्यानंतर काय करतो, आपण रांगोळी काढतो. द नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट डिड यू डू इन ऑर्डर टू कम्प्लीट द रंगोली? म्हणजे रांगोळी काढण्यासाठी आम्ही कशी ऑर्डर म्हणजे काय, तर त्याचा क्रम कसा आहे? तर पहिला आपण डॉटेड काढणार, त्यानंतर एक एक पार्ट आपण ज्या पद्धतीनं आम्हाला रांगोळी काढायची आहे त्या पद्धतीनं आपण रांगोळी काढणार. नेम द डिफरंट शेप्स यू सी इन द रंगोली. या रांगोळीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे शेप्स म्हणजे जॉमेट्रिकल फिगर्स कुठले कुठले तुम्हाला दिसतात? तर आन्सर इज, देर इज वन स्क्वेअर, रेक्टँगल अँड ट्रायंगल अँड ॲज वेल ॲज देर इज वन लाईन सेगमेंट. म्हणजे आम्हाला रांगोळीमध्ये चौरस, आयत, त्रिकोण किंवा रेषाखंड अशा प्रकारच्या आकृती दिसतात. वुड इट बी पॉसिबल टू मेक अ रंगोली ऑन अ स्कूटर ऑर ऑन अ एलिफंट्स बॅक? बघा किती क्वेश्चन मस्त आहे. पुढचा क्वेश्चन असा आहे की हत्तीच्या पाठीवरती किंवा स्कूटरच्या सीटवरती आपल्याला रांगोळी काढता येईल का? निश्चितपणे उत्तर दोन्ही प्रकारे आपण देऊ शकतो. एक म्हणजे आम्हाला काढता येईल पण म्हणू शकतो आणि काढता येणार नाही म्हणू शकतो. काढता येईल कशासाठी? कारण हत्तीची पाठ देखील खूप मोठी असते, आपण रांगोळी काढू शकतो. पण हत्ती हल्ला किंवा त्याची त्वचा हल्ली तर रांगोळी फिसकटून जाईल, त्यामुळे ती काढता येणार नाही. आणि स्कूटर ज्यावेळेस चालू केली जाईल त्यावेळेस सीटवरून ती रांगोळी घसरेल. म्हणजे दोन्ही प्रकारे काढता येईल, पण काढली तरी पण त्याचं पुटअप म्हणजे फायदा आपल्याला काय होणार नाही. व्हेन मेकिंग अ रंगोली ऑन पेपर, व्हॉट डू यू यूज टू मेक द डॉट्स? जर आम्हाला पेपरवरती रांगोळी काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, म्हणजे डॉट्स काढण्यासाठी कशाचा वापर करता येईल? तर आम्हाला निश्चितपणे सांगता येईल की आपण पेन्सिलचा वापर करून आम्ही काय करू शकतो, डॉट्स काढू शकतो. याचं कारण म्हणजे आपल्याला जर रांगोळी पूर्ण झाल्यानंतर जे डॉट्स मोजवायचे असतील किंवा इरेज करायचे असतील तर आपल्याला पेन्सिल ही उपयुक्त ठरेल. म्हणजे आम्हाला या रांगोळीची माहिती घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते का बघा, भूमितीमध्ये म्हणजे जॉमेट्रीमध्ये विच आर द बेसिक कन्सेप्ट्स? व्हेन वी ड्रॉ द फिगर्स, विच आर द बेसिक कन्सेप्ट? याची उजळणी म्हणजे आम्हाला या बेसिक कन्सेप्ट कोणत्या कोणत्या आहेत याची माहिती आम्हाला या प्रकरणामध्ये घ्यायची आहे. तुमच्या पुस्तकामध्ये जे रांगोळीचं पान तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही एक काम करू शकता, पेन्सिलचा वापर करून ज्या प्रकारची रांगोळी अर्धी पूर्ण केलेली आहे, उरलेली पण तुम्ही काय करायची आहे, तर तुमच्या पुस्तकामध्ये ही रांगोळी पूर्ण करायची आहे. आता आपण प्रत्यक्षामध्ये विच आर द बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री, वी स्टार्ट फ्रॉम हिअर. फर्स्ट वन, द फर्स्ट डायग्राम इन द जॉमेट्री इज द पॉइंट. व्हॉट इज मीन बाय द पॉइंट? इन युअर पेज अ पॉइंट इज शोन बाय अ टिनी डॉट. म्हणजे आपण एखाद्या अणकुचीदार टोकाने कागदावर काढलेले एक टिंब म्हणजे त्याला आपण काय म्हणूया, पॉईंट म्हणूया. म्हणजे इंग्रजीमध्ये जी 26 मुळाक्षर आहेत, अल्फाबेट्स आहेत,
या 26 अक्षरांपैकी कोणतंही पण एक अक्षर घेऊन आपल्याला या पॉईंटला नाव देता येईल. इन दॅट फिगर देर आर 3 पॉईंट्स, पॉईंट ए, पॉईंट पी अँड पॉईंट टी. वी कॅन ड्रॉ अ डॉट ऑन अ पेपर इज कॉल्ड द पॉईंट. द नेक्स्ट कन्सेप्ट इज लाईन सेगमेंट. इन दॅट नेम म्हणजे त्या नावातच लाईन पण आहे. म्हणजे सेगमेंट म्हणजे काय आणि लाईन म्हणजे काय या दोन्हीतला फरक काय बघा. लाईन इज इनन्युमरेबल टू द बोथ साइड्स. म्हणजे दोन्ही बाजूला लाईन ही अमर्याद असते. अँड लाईन सेगमेंट मीन्स अ पार्ट ऑफ लाईन इज कॉल्ड द लाईन सेगमेंट. In the page you have seen 2 diagrams. First one is the segment AB and other one is that is also the segment AB, but both ends indicates the innumerable directions. That means line is denoted by arrow marks and arrow marks indicates the line is innumerable to the both sides. Line segment is none other than the part of the line, and line segment means we given the name to the line segment as segment BA. We can take the name from both sides. The next figure is lines. In that page, in that diagram, there are 2 figures. In the first figure there are only 2 points, and in the second figure also there are 2 points on the line. Ahead the arrow mark there is one letter, that is L. Means when we draw the line we can giving the name to the line both types, 2 types. First one is we can taking any 2 points on the number line and we can say line AB, as well as we can say line PQ. And also we can take single letter name that is line L. म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये आम्ही लाईन ए बी किंवा लाईन बी ए म्हणू शकतो आणि दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला रेषा पी क्यू किंवा रेषा क्यू पी पण म्हणता येईल. पण जर त्या ॲरो मार्कच्या म्हणजे बाणांच्या खुणांच्या समोरच्या बाजूला जर एक अक्षर दिला असेल तर आपल्याला सिंगल लेटर नेम म्हणजे एक अक्षर नाव देता येतं, दॅट इज line L. Figure is rays. Next topic is rays. In that figure or on that page we can see the 2 figures, 2 diagrams. First one is the sun and other one is the torch, and we can see the rays. Rays म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण किरण म्हणतो. सूर्याचे किरण हे सूर्यापासून पृथ्वीकडे येतात. बॅटरीचा जो प्रकाश आहे, टॉर्चचा जो प्रकाश आहे, तो पण एका दिशेनं दुसरीकडे जातो. म्हणजे रेज मीन्स अ परफेक्ट डायरेक्शन. म्हणजे एकाच दिशेनं जाणाऱ्या डायग्रॅमला म्हणता येईल आपल्याला रेज. इन दॅट फिगर वी कॅन सी देर आर 2 अल्फाबेट्स P and Q. We can read ray PQ, not QP, because P is the origin of the ray. That means we can start the name of that ray from P. The ray PQ is not read as a QP. The next figure is planes. What is meant by planes? Planes means सपाट पृष्ठभाग. जर तुम्ही इथे एक डायग्राम बघितला असाल तर त्या डायग्रामचा अर्थ बघा. एक पेज तुम्हाला दाखवलं आहे आणि चारी बाजूला असे ॲरो मार्क्स केले. दॅट ॲरो मार्क्स इंडिकेट द प्लेन इज इनन्युमरेबल ऑल साइड्स. ज्या प्रकारे रेषा 2 बाजूला वाढते तसा जो सरफेस आहे तो सरफेस सर्व बाजूला वाढू शकतो. इन द मॅथेमॅटिक्स द फ्लॅट सरफेस इज कॉल्ड ॲज अ प्लेन. म्हणजे तुम्हाला त्यामध्ये टेबलाचा पृष्ठभाग दिसतोय, फळ्याचा पृष्ठभाग दिसतोय, सिलेंडरवरचा देखील पृष्ठभाग दिसतोय. म्हणजे जो पृष्ठभाग आहे हा पृष्ठभाग म्हणजेच एक प्लेन आहे. म्हणजे टेबलाचा जो पृष्ठभाग आहे म्हणजे एका मोठ्या प्लेनचा तो एक पार्ट आहे असं म्हणतं. प्लेन मीन्स a flat surface. The next diagram is the parallel lines. When we observe the notebook, on that notebook there are more lines, horizontal lines. See here
there are some horizontal lines, and all horizontal lines are parallel to each other. Which lines are not intersecting each other, such lines are called as a parallel lines. See here, below the page, there are some rays are there. Some lines are there, and these lines are the parallel lines. The next concept is collinear and non-collinear points. What is meant by collinear points? We can draw a single line. Given all points, such points are called as a collinear points. म्हणजे जर आपल्याला एका प्लेनमध्ये 3 किंवा 3 पेक्षा जास्त पॉईंट्स दिले असतील आणि या सर्व पॉईंट्सच्या मधून आम्हाला सिंगल लाईन म्हणजे एकच लाईन काढता येत असेल, तर अशा लाईनला म्हणायचं अशा पॉईंट्सना म्हणायचं कोलिनियर पॉईंट्स. आणि समजा 3 किंवा 3 पेक्षा जास्त पॉईंट एकाच रेषेमध्ये जात नसतील, म्हणजे इथं जर तुम्ही डॉट्स बघितला, दीज ऑल डॉट्स आर नॉन कोलिनियर पॉईंट्स. अँड हिअर सम डॉट्स आर देअर, दीज डॉट्स आर collinear dots, collinear points. Collinear point means we can draw a single line, all given dots, that dots or that points are called as a collinear points. And we cannot draw a single line, such dots or such points are called as a non-collinear points. The next, observe the three figures. The three figures are, first you read the question, write the proper term, intersecting lines or parallel lines in each of the empty boxes. म्हणजे आपल्याकडं एक 3 डायग्राम दिलेले आहेत आणि त्या 3 डायग्राम काय आहेत, इंटरसेक्टिंग आहेत का पॅरलल आहेत, यापैकी त्या खालच्या बॉक्समध्ये आपल्याला लिहायचं आहे. तर पहिली जी डायग्राम तुम्हाला दिसते, त्या 2 रेषा एकमेकांना छेदतात, म्हणजे त्या इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत. दुसरी जी डायग्राम आहे, त्या 2 रेषा एकमेकांना छेदत नाहीत. These lines are not intersecting each other. That means we can say these are the parallel lines. Which lines are non-intersecting? These lines are called as the parallel lines. हे आपल्याला माहिती आहे. पण तिसरी जी डायग्राम आहे, इथं मात्र विचार करायला पाहिजे की ह्या इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत का पॅरलल लाईन्स आहेत. थोडा विचार करा, तुम्हाला काय वाटतंय याचं उत्तर तुम्ही मला ग्रुपवर टाका. थँक्यू.